अशा सुंदर रंगाचा जाळीदार मैसूर पाक घरच्या घरी, तेही फक्त 3 पदार्थांमध्ये आणि अर्ध्या तासामध्ये. आणि चवही अगदी बाहेर मिळते तशी. खूप कडक नाही, खूप सॉफ्ट नाही, अगदी बाहेर मिळतो तसा, तोंडात टाकताच विरघळणारा. तर असा मैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा हे बघूया काही टिप्स सोबत. आधी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी एक कुठल्याही वाटीचं नाही तर कपाचं प्रमाण घ्या. मी इथे वाटीचं प्रमाण घेतलंय. त्यासाठी 1 वाटी तूप, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी साखर. तूप, बेसन पीठ आणि साखर हे आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत. साखरेच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचे, म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि रंगासाठी केशर घेतलेलं आहे, ऑप्शनल आहे. सोबतच त्याला एक छान फ्लेवर यावा म्हणून वेलची पूड घेतलेली आहे 2 चमचे. साहित्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला सर्व साहित्य एका वाटीच्या नाही तर कपाच्या मापानेच घ्यायचे आणि तूप हे मेल्ट करूनच घ्यायचे. सोबतच मैसूर पाक सेट करण्यासाठी मी इथे एक केकचा टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे कुठलाही स्टीलचा डबा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. फक्त थोडा पसरट आणि उंच असावा याची काळजी घ्या. रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हे बारीक चाळलेलंच घ्या, जास्त जाड बेसन पीठ घेऊ नका. आता जे 1 वाटी तूप आपण घेतलंय त्यातलं थोडं थोडं तूप या बेसन पिठात टाकून तूप आणि बेसन पिठाचा एक सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे. पण त्यासाठी आपल्याला पूर्ण तूप लागत नाही. साधारणतः अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी तूप आपल्याला लागतं. उरलेलं तूप आपल्याला शिल्लक ठेवायचे, ते आपल्याला नंतर लागणार आहे. हे मिश्रण सरसरीत असायला हवं, याच्या गुठळ्या व्हायला नको, कारण नंतर जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा ते जड जातं आपल्याला एकजीव करायला. म्हणून हे मिश्रण सरसरीत करून घ्यायचं. तूप गरमही नसलं तरी चालेल, तूप फक्त नॉर्मल मेल्टेड पाहिजे. अशा प्रकारे थोडं थोडं तूप घालून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे. याला फार फार तर 2 मिनटं लागतात. हे नीट फेटून घ्या आणि एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण साईडला ठेवून देऊया. आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला मैसूर पाक सेट करायचा आहे त्याला एक तर तुपाने ग्रीस करून घ्या, नाहीतर बटर पेपर लावून सेट करून घ्या. कारण जेव्हा मैसूर पाकाचं आपलं बॅटर रेडी होतं ते आपल्याला लगेच सेट करावं लागतं, तेव्हा टीन रेडी पाहिजे. म्हणून ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची. शक्यतो बटर पेपरचाच वापर करा, नसेल तर तुपाचा वापर करू शकता. आता आपली बेसिक तयारी पूर्ण झालेली आहे. आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला 1 तारी साखरेचा पाक बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता साखर नीट मेल्ट करून घ्यायची आपल्याला आधी. साखर नीट मेल्ट झाली की आपल्याला त्यात केशरच्या काड्या आणि वेलचीची पूड टाकून घ्यायची. त्याने एक छान रंग आणि छान फ्लेवर आपल्या मैसूर पाकाला येईल. साखरेचा पाक योग्य होणं खूप गरजेचं आहे, कारण तो जर जास्त झाला तर मैसूर पाक कडक होईल आणि साखरेचा पाक जर पूर्ण नाही झाला तर मैसूर पाक आपला मिल्क केक सारखा होईल, त्याला हवं ते टेक्स्चर येणार नाही. मैसूर पाकाच्या रेसिपीमध्ये साखरेचा पाक बनवतो त्या स्टेजपासून आपल्याला हे कंटिन्यू ढवळत राहावं लागतं. आता इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आणि त्याला छान बबलसुद्धा आलेले आहेत. ते थोडं मिश्रण घट्ट झालेलं दिसतंय आपल्याला. हा साखरेचा पाक आपल्याला खूप घट्ट नाही करून घ्यायचा, अगदी हलकासा एकतार आला पाहिजे एवढंच आपल्याला हा साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता हलकासा एकतार येतोय, म्हणजे आपला साखरेचा पाक रेडी आहे. या स्टेजला गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ आणि तुपाचं जे मिक्सचर आपण बनवलेलं आहे ते आपल्याला या पाकात घालून सगळं नीट मिक्सचर करून घ्यायचं आहे. हे जेव्हा आपण एकत्र करत असतो तेव्हा गॅस मंद आचेवरच ठेवा. बेसन पिठाचं आणि तुपाचं जे मिश्रण आपण बनवलं होतं ते जर तुम्हाला जरा घट्ट वाटत असेल तर ते साखरेच्या पाकात घालायच्या आधी थोडं एकदा परत हलवून घ्या, म्हणजे त्याच्या गुठळ्या पडत नाही आणि ते मिश्रण सर्व एकजीव होतं. मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमला करून आपल्याला बेसन पीठ एक 2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचे. शक्यतो या रेसिपीसाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करा. माझ्याकडे नसल्यामुळे मी या पॅनमध्ये बनवलेली आहे, पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनचाच वापर करा. 2-3 मिनिटं बेसन पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये असे बबल्स येतात, यामुळे आपला मैसूर पाक हा फ्लफी होतो. आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू ढवळत राहायचे. आता एक महत्त्वाची टिप ज्यामुळे मैसूर पाकाला खूप छान जाळी पडते, ती म्हणजे जे तूप आपलं शिल्लक आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचे. आता शेजारी मी छोट्या कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे. बेसन पीठ भाजल्या गेल्यानंतर त्याचा एक छान सुवास दरवळतो. त्यानंतर आपल्याला 2-2 चमचे तूप टाकत जायचे. आपल्या प्रमाणानुसार 1 वाटी तुपातलं जेवढं तूप शिल्लक आहे तेवढंच घ्या, एक्स्ट्रा तूप लागत नाही. आता इथे बेसन पीठ भाजून झाल्यानंतर जेवढं तूप शिल्लक होतं ते मी गरम करून घेतलं आहे आणि अगदी 2-2 चमचे करून हे तूप आपल्याला बेसन पिठाच्या मिश्रणावर टाकून घ्यायचे. त्यावेळेला गॅस हा मीडियम हीटलाच ठेवा आणि मिश्रण कंटिन्यू ढवळत राहा, नाहीतर ते खाली लागायची भीती असते. या स्टेजला त्यात गरम तूप टाकल्यामुळे त्याला छान जाळी येते आणि आपला मैसूर पाक हा बाहेरच्या सारखा जाळीदार बनतो. 2 चमचे तूप टाकल्यानंतर 1 मिनिट परतून घ्या. त्यानंतर परत 2 चमचे तूप ॲड करा. बेसन पिठाच्या मिश्रणात गरम तूप ॲड केल्यामुळे त्याला किती छान जाळी येते तुम्ही बघू शकता, म्हणून गरमच तूप टाका.
अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून उरलेलं सर्व तूप या मिश्रणात टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे मिश्रण हे पॅनचं सुटायला लागलंय आणि त्याचा छान सुवास सुद्धा दरवळतोय. या स्टेजला उरलेलं सर्व तूप मी यात घालून घेणार आहे आणि शेवटचा 1 मिनिट आपल्याला हे मीडियम टू हाय हीटवर परतवून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाचा एक गोळा तयार झालाय. आता आपल्याला फक्त 1 मिनिटभर याला परतवून घ्यायचं आहे. शेवटचा 1 मिनिटभर हाय हीटवर परतवल्यामुळे त्याला एक छान रंग येतो. तर हे मिश्रण अगदी गरम असताना आपल्याला लगेच आपल्या केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. केकच्या टीनमध्ये हे आपल्याला लगेच सेट करून घ्यायचे, कारण हे गरम असताना सेट होऊन जातं. हे मिश्रण सेट करताना अजिबात दाबायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने सेट करायचे आणि टॅप सुद्धा करायचं नाहीये. त्यामध्ये जे एअर बबल्स आहेत त्यामुळेच आपल्या मैसूर पाकाला छान जाळी पडणार आहे, त्यामुळे ते आहे तसंच ठेवायचं. हे नीट सेट करून आपल्याला 15 मिनिटं एखाद्या गरम जागी ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर आपण त्याला कट करून घेऊया. कट करायला खूप जास्त वेळ सुद्धा व्हायला नको, नाहीतर ते कट होत नाही, कडक होऊन जातं. आणि कट करायची खूप घाई सुद्धा करायची नाही, जर घाई केली तर त्याचा रंग येत नाही. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मैसूर पाक बनवून रेडी झालेला आहे आपला. कट करायला पण किती इझी कट झाला, त्याचा रंग, त्याची जाळी अगदी बाहेरच्या सारखा दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी सर्व पीसेस कट करून घेतलेले आहेत. वरतून हलकासा पिवळा आणि आत छान हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. जाळी पण अगदी चारी बाजूने जाळी पडलेली आहे. चवीलाही अगदी बाहेरच्या सारखाच लागतोय. विशेष म्हणजे आपण घरी केलाय त्यामुळे आपल्याला माहिती आपण त्यात कुठले इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे. कमी साहित्यात कमी वेळेमध्ये रक्षाबंधन स्पेशल असा मैसूर पाक आपण बनवलेला आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. जाळीदार, रुचकर, तोंडात टाकताच विरघळून जाणारा असा मैसूर पाक बनवा घरच्या घरी. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली तर कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.